सर्वांना हे माहिती आहे की आंबे म्हणजे रत्नागिरीचे आंबे, हापूस हापूस म्हणजे रत्नागिरीचे, त्यानंतर आपल्याला सर्वांना माहिती आहे द्राक्ष म्हणजे नाशिकचे. असंच आपला हळद म्हणजे हिंगोलीची ह्याची ओळख पटवण्यासाठी जे आहे ते आम्ही जिल्हा वार्षिक योजनामधून नाविन्यपूर्ण योजनामध्ये एक गुढीपाडव्याच्या निमित्ताने एक बॉक्सेस तयार करून घेतलेले होते. त्याच्यामध्ये जे आहे आपण हळदपासून जे वेगवेगळे प्रोडक्ट्स तयार करून देऊ शकतो त्याच्याबद्दल जे आहे आम्ही तयार करून घेतलेले आहे. आणि आम्हाला असं वाटतो की जवळपास हिंगोली जे आहे ते 15% भारताची हळद जे आहे ते उत्पादन करतात. त्याप्रमाणे हिंगोलीचे नाव हळदसाठी सर्वांनी घेतलं पाहिजे, असंच एक कल्पनामधून आम्ही हे तयार करून घेतलं. आता प्रारूपिक स्वरूपामध्ये जेव्हा मी तयार करून घेतले 1000 बॉक्सेस तयार करून घेतले आणि 4 बचत गटांनी आम्हाला त्याच्यामध्ये मदत करून घेतलेली आहे. एक सेनगावची आहे, एक वसमतची आहे, 2 हिंगोलीची आहे. मग ह्याप्रमाणे जे आहे मला असं वाटतं की हळूहळू जसं हे बिझनेस जे आहे याच्यामध्ये आम्हाला हे बिझनेस निर्माण करून घ्यायचं आहे. बिझनेस जसं निर्माण झाला की मग बरेच बचत गट जे आहे याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊ शकतो. आपण 8 लोकप्रतिनिधींना म्हणजे देणार आहात, हे नेमके कोणते आहेत ते लोकप्रतिनिधी किंवा वरिष्ठ कोण आहेत ते? आम्ही जे आहे जवळपास जे सर्व आपले अधिकारीगण आहे, सर्व आपले माननीय आमदार, माननीय खासदार, सर्व सर्वांना आम्ही हे बॉक्सेस जे आहे ते ॲज अ गुढीपाडवाच्या न्यू इयरच्या सेलिब्रेशनमध्ये आम्ही सर्वांना देणार आहोत, जेणेकरून त्यांना हे माहिती राहिलं पाहिजे की हळद म्हणजे हिंगोलीपासूनच आलेली आहे असं प्रमाणे. तर किती